हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोटस इयरिंग्स कसे बनवायचे हे डिटेल्समध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतला आहे कमल पेंडंट, लोरियल्स, 6 mm ग्लास बीड्स, जंप रिंग, कटर, प्लायर। सगळ्यात पहिल्यांदा एक फ्यूज वायर घ्यायची, ती मधोमध कट करायची। त्याचे दोन पार्ट्स होतात। एका पार्टमध्ये एक सीड बीट आणि 6 mm ग्लास पर्ल टाकून त्याचा एक लूप रेडी करून घ्यायचा आहे। इथे मी 6 mm ग्लास बीड घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही 8 mm किंवा अदर बीड्सही घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला लूप असलेले दोन बीड्स रेडी करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक जंप रिंग घ्यायची, त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे लोरियल्स आणि ग्रीन कलरचा बीड इन्सर्ट करून घ्यायचे आहेत। तुम्ही नव्याने ज्वेलरी शिकत असाल तर इथे तुम्ही मोठ्या साईजची जंप रिंग घ्या, म्हणजे तुम्हाला बनवायला इझी पडेल। इथे मी 3 लोरियल्स, त्याच्यानंतर एक ग्रीन कलरचा बीड आणि पुन्हा 3 लोरियल्स ओवून घेतलेत। आता आपल्याला ही जंप रिंग कमळ पेंडंटला अटॅच करायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कमळला जे होल असतात त्यामधून आपल्याला ही जंप रिंग इन्सर्ट करून व्यवस्थित जोडून घ्यायची आहे, जेणेकरून लोरियल्स निघणार नाहीत। त्यानंतर मी दुसरी जंप रिंग घेतली, ती ओपन करून त्याच्यामध्ये लोरियल्स भरते आहे। मला हे इयरिंग एकदम सिंपल ठेवायचं आहे, सो इथे मी फक्त लोरियल्स भरणार आहे। तुम्हाला हेवी बनवायचं असेल तुम्ही इथेही ग्रीन कलरचा बीड ॲड करू शकता। सो इथे मी टोटल 8 लोरियल्स भरून घेऊन ते कमळाच्या एका साईडला जोडून घेते आहे। इथे जंप रिंग व्यवस्थित पॅक करा, म्हणजे लोरियल्स निघणार नाहीत। अशा पद्धतीने दुसऱ्या साईडलाही आपल्याला लोरियल्स जोडून घ्यायचे आहेत। इथे जंप रिंग व्यवस्थित क्लोज करा, सो दॅट लोरियल्स निघणार नाहीत। इथे मी दोन्ही कमळ पेंडंटला इयरिंग्स आणि बीड्स अटॅच करून घेतले आहेत। त्यानंतर एक गोल्डन स्टड घ्यायचा, त्याला B7000 हा ग्लू अप्लाय करायचा आहे। B7000 हा ग्लू स्पेशली मेटल चिटकवण्यासाठीच वापरतात। सो इथे मी B7000 हा ग्लू अप्लाय करून कमळ पेंडंटच्या बॅक साईडला स्टिक करत आहे। हा ग्लू 24 आवर्ससाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित स्टिक होईल। सो अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असे कमळ इयरिंग्स बनवून रेडी आहेत। ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।